श्री श्रीराम सिद्धे यांची व्याख्याने झाली। आज या व्याख्यानमालेचा समारोप पद्मश्री श्री परशुराम नरवणे व सहकार्यांच्या कार्यक्रमाने होणार आहे। ही व्याख्यानमाला आपण सर्वांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे होत असते। उत्स्फूर्तपणे आपण दिलेल्या देणग्यांमुळे गेली 97 वर्षे सातत्याने या व्याख्यानमालेचे आयोजन करणे शक्य होत आहे। व्याख्यानमाला सुरू झाल्यानंतर आलेल्या देणग्यांचा दिनांक 9 मे 22 पर्यंतचा या ठिकाणी उल्लेख केलेला होता। दिनांक 10 मे नंतर व्याख्यानमालेच्या स्थिरतेची खालील लोकांनी भर घातली आहे। श्री विनायक गोविलकर रुपये 1500, स्नेहदा विनायक गोविलकर रुपये 1500, रुचा विनायक गोविलकर रुपये 1500, गीता अभिजित येवारे रुपये 500, अनंत अदाप्पा बुद्धे रुपये 501, विठ्ठल बापू माळवदे रुपये 500, मिरज मित्रमंडळ पुणे आणि मीना परांजपे यांच्यातर्फे 3500 रुपये, मोहिनी प्रभाकर कुलकर्णी रुपये 1000, श्री तुकाराम घेऊन रुपये 251, मीनाक्षी मधुसूदन परचुरे रुपये 500, श्रीमती विजया परिसाद चौगुडे रुपये 501, संध्या सुभाष नाईक रुपये 1001। अशा प्रकारे व्याख्यानमाला सुरू असताना वसंत व्याख्यानमाला स्थिरनिधीमध्ये आपण सर्वांनी 45,476 रुपयांची भर घातली आहे। आज अखेर हा स्थिरनिधी 23,34,361 रुपये 75 पैसे इतका झाला। दिनांक 10 मे 22 नंतर सहभागात निधीमध्ये डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, श्री अशोक शंकर तोरो आणि ॲडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सहभागात निधीमध्ये भर घातलेली आहे। हा सहभागात निधी आपण प्रतिवर्षीच्या व्याख्यानमालेच्या खर्चासाठी वापरत असतो। मी श्रोत्यांना नम्रपणे आवाहन करतो की कमी झालेले व्याजदर, वाढती महागाई लक्षात घेता जास्तीत जास्त देणगीदारांनी सहहायात वार्षिक योजनेमध्ये प्रतिवर्षी रुपये 500 देऊन सहकार्य करावे। व्याख्यानमालेच्या अनुषंगाने आपण पुढच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही संकल्प केलेले आहेत। 2025 साली व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष असणार आहे। त्या निमित्ताने आपल्याकडे गेली 25-30 वर्षात झालेल्या व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे। युट्यूबवर एक चॅनल काढून हा ठेवा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातील किंबहुना जगभरातील श्रोत्यांना उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच ही व्याख्याने पुस्तक स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी दशकातील व्याख्याने असे खंड प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। श्री शेषराव मोरे व श्री बालाजी चिवडे या कामी आपल्याला मदत करणार। वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने मिरज विद्यार्थी संघातर्फे ग्रंथालय तुमच्या दारी अर्थात घरपोच पुस्तक सेवा हा अभिनव उपक्रम 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आला। या उपक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वाचकाला 10,000 पुस्तकांची यादी उपलब्ध करून देण्यात येते। या उपक्रमात मासिक वर्गणी फक्त रुपये 100 अशी आहे आणि आम्हाला 500 रुपये आहे। महिन्यातून 4 वेळा पुस्तके घरपोच केली जातात आणि प्रत्येक वेळी वाचकांना 2 पुस्तकं देण्यात येतात। या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त वाचकांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो। आमचे संकल्प आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या आर्थिक सहाय्याची कायम जरूर असते। वेळोवेळी आम्ही आपणास आवाहन करतो आणि आपण प्रतिसाद देतात। या सर्व उपक्रमास आतापर्यंत आपण देणगी रूपात अर्थसहाय्य करत आहात असे सहकार्य आपण करावे अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार। व्यासपीठावर विराजमान असलेले पद्मश्री पुरस्कार प्राप्त माननीय श्री परशुराम गंगावणे यांचा परिचय आपण इथून करून देणार आहोत।
हा परिचय अत्यंत आगळावेगळा असून त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो रटाळ आणि कंटाळवाणा अजिबात नाही, तर आपल्या ज्ञानामध्ये भर घालणार आहे. त्यामुळे आपण तो लक्षपूर्वक ऐकूया आणि या कलेविषयी अधिक माहिती मिळवूया. पद्मश्री श्रीयुत परशुराम विश्राम गंगावणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं त्यांचं गाव. दशावतार ही लोककला जशी कोकणची खासियत आहे, तशी कळसूत्री काहुल्या ही लोककला सुद्धा कोकणचं खास वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 400 वर्षांपूर्वीच्या केवळ कळसूत्री पाहुल्यास नव्हे तर चित्रकथी आणि ऐतिहासिक साहित्याचा ठेवा हे ठाकर कुटुंबीय जीवापाड जपत आहेत. काळाच्या ओघात माध्यमांमध्ये बदल होत गेले. कळसूत्रीकडे लोकांनी पाठ फिरवली, परंतु कलेसाठीच वाहून घेतलेल्या ठाकर कुटुंबातील 65 वर्षीय परशुराम गंगावणे यांनी 3 मे 2006 रोजी पिंगुळी या गावात गुरांच्या गोठ्यामध्ये आर्ट गॅलरी म्युझियम बनवलं. 9 वर्षापूर्वी विश्राम ठाकर आदिवासी कलांगण असं त्याचं नामकरण करून चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने त्यांची नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी इत्यादींची अगदी शिस्तबद्धपणे मांडणी केलेली आहे. गंगावणे यांनी बडोदा, गुजरात, मुंबई, पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मध्य प्रदेश, कुरुक्षेत्र, दिल्ली, बेंगलोर, म्हैसूर, राजस्थान आणि कोलकाता या ठिकाणी जाऊन अनेक पपेट शो केलेले आहेत. त्यांची एकनाथ आणि चेतन ही दोन्ही मुलं शो साठी गाणं गाऊन, तबला वाजवून आणि आपल्या बोटांच्या कौशल्याने बाहुल्या नाचवून त्यांना मदत करतात. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा सुद्धा पिंगुळी या गावामध्ये घेतल्या जातात. फक्त 2 रुपये एवढे शुल्क देऊन हे प्रदर्शन आपल्याला पाहता येतं. कळसूत्री बाहुल्यांचे त्यांनी जवळजवळ 100हून अधिक प्रयोग केलेले आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा या कलेमागचा उद्देश आहे. विविध सांस्कृतिक समित्यांवर कला सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. सावंतवाडी किंवा गोव्याला जाताना थोडा वेळ थांबून हे सुंदर कलात्मक प्रदर्शन प्रत्येकानं पाहावं असं आहे. मराठ्यांच्या राजवटीत छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या कलेला राजाश्रय मिळवून दिला. अनेक कलोपासक, अभ्यासक या कलेसाठी सिंधुदुर्गला भेट देतात. आजपर्यंत फ्रान्स, लंडन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड, पॅरिस अशा अनेक देशातील फोटोग्राफरनी भेट देऊन या कलेसंबंधी अधिक अभ्यास केला आहे. कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने परशुराम गंगावणे यांना महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं गौरवलं आहे. ही खरोखर अभिमानाची आणि अभिनंदनीय अशीच गोष्ट आहे. आपण सर्वांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करूया. या कलेबद्दल अधिक माहिती त्यांच्या निवेदनातून आपण अजून ऐकू, पण परिचयाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा भाग होता तेवढाच मी या ठिकाणी घेतलाय. बाकी या कलेसाठी त्यांना काय काय करावं लागलं किंवा त्यांनी काय केलं हे त्यांच्या निवेदनातून आपण ऐकूयाच. धन्यवाद. यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाठक यांना मी परशुराम गंगावणे यांचा सत्कार करण्याची विनंती करते. डॉक्टर मुकुंदराव पाठक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन, त्याचप्रमाणे संस्थेचं स्मृतिचिन्ह देऊन पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सत्कार संपन्न होतो. खूप खूप धन्यवाद.
यानंतर पद्मश्री परशुराम गंगावणे यांचं ठाकरी कलेसंबंधीचं विवेचन होईल. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या कलेविषयी अधिक सांगावं. नमस्कार. नमस्कार. परशुराम गंगावणे आपल्या सर्वांची आधी सर्वप्रथम आशीर्वाद देतो. नमस्कार. परशुराम गंगावणे ही व्यक्ती ठाकर आदिवासी. आता ठाकर आदिवासी हे पूर्वीचे आणि त्याच्यानंतर जे मी विजय वगैरे केला म्हणून त्याचं मी नाव ठेवलं ठाकर आदिवासी कलामंडळ. काय जोडले बघा. ठाकर आमची कास्ट आहे, आदिवासी आम्ही आहोत, मूळ आदिवासी. आणि कला ह्या आदिवासींकडे कला 11 लोककला असलेली ही जमात 11 लोककला. आणि त्याचं असं नाव ठेवलं गेलं त्या विजयचं ठाकर आदिवासी कला. म्हणजेच काय, ठाकर आदिवासी कला आणि अंगण. आता अंगण जर तुम्ही म्हणाल तर माझ्या छोट्याशा झोपडीच्या समोर माझं अंगण आहे एवढं, आणि म्हणून मी ते कला अंगण नाव ठेवलं गेलं. हे आत्ताच एक 15, 16, 20 वर्षाची गोष्ट आहे. परंतु हे जे ठाकर आदिवासी तुम्ही म्हणाल या पद्मश्री मिळालेले हे ठाकर आदिवासी हे या कपड्यांमध्ये दिसत आहेत. आता हे कपडे घालायला शिकवले सर्वप्रथम कोणी तर तुम्ही. हे तुम्ही आम्हाला शिकवलं. कारण का, ज्यावेळी हे आदिवासी जंगलामध्ये राहायचे, जंगलामध्ये, त्यावेळी ह्या आदिवासींकडे फक्त कपडे म्हणजे कोणते तर ती पानं, झाडांची पानं लावून राहिली. कारण मी वयाच्या 12 वर्षाचा असताना माझे वडील गेले, आणि 12 वर्षाचे असताना वडील गेल्यानंतर हा सगळा कार्यभाग माझ्यावर पडला. आता 12 वर्षाच्या मुलाला काय करणार हे तुम्हाला माहिती असेल, आणि किती त्यांनी कला घेतली असेल. तर हे ठाकरांनी पहिले आदिवासी हे जंगलामध्ये पानं लावून. उदाहरणार्थ मी पण स्वतः वयाचं साधारण 7 वर्षाचा असेपर्यंत अंगात बनियन तर नाहीच, शर्ट पण नाही, एवढी परिस्थिती डेंजर. आणि नंतर 10-12 वर्षाचा झाल्यानंतर वडील गेल्यानंतर मग माझे भाऊ 2री 3री शिकले, आणि त्यांनी सगळी कला सोडून त्यांनी बाहेरचा मार्ग पकडला. आणि फक्त आई आणि मी माझ्या कलेला पकडून राहिलो. कलेला पकडून राहिल्यानंतर या कलेमध्ये उदरनिर्वाहाचं साधन काय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठाकर ज्यावेळी 11 लोककला या जंगलामध्ये ज्यावेळेला करायला लागले, आणि ते करता करता छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला फेरफटका मारायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला तर माहिती कोकणातून उत्तर प्रदेशामध्ये गेलेले आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. आणि ज्यावेळेला ते जंगलामधून या सह्याद्री पाट्याच्या फिरत आले, आणि त्या सह्याद्रीच्या पाट्याला आम्ही आंबोलीच्या घाटाच्या खाली तिकडे आम्ही भेटलो, आणि त्यांनी आम्हाला राजश्री दिली. त्यांनी काय राजश्री दिलं तो बघा. आदिवासी म्हणून नुसतं आपल्याला दिलं नाही, परंतु हे आदिवासी यांच्या अंगावर कपडा नाही,
खाणं पिणं तर काही नाही, सगळं जंगलातली कंदमुळं खाऊन एक जीवन जगवणारे हे ठाकर आदिवासी. परंतु हे जे कला करताय त्या वेगवेगळ्या करत होते. कोणत्या कोणत्या कला? तर सर्वप्रथम कळसूत्री बावल्या. आता कळसूत्री बावल्या करायचं म्हटलं तर या लोकांकडे काही साधन नाही हो. मग त्या झाडाचं एक शिसमचं झाड असतं, त्या झाडाची त्यांनी चीप तयार केली आणि पगेराचं लागवड करून त्या आदिवासी लोकांनी काय केलं बघा, त्या बावल्या बनवल्या. ह्या कळसूत्री बावल्या पंगिऱ्याच्या लाकडापासून बनवल्या. पंगिऱ्याचं लाकूड एकदम हलकं असतं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल कदाचित, आणि त्याच्यापासून त्यांनी बावल्या बनवल्या. आता बावल्या बनवायला त्याला काहीतरी कपडे लागतात ना, तर कुठून कपडे आणणार? कपडे नाहीच. मग त्यांनी ती पानं लावायला सुरुवात केली आणि चिपटणीचे दोर, कुंभ्याचे दोर असतात, ते दोर म्हणजे ही सूत्र, आता तुम्हाला सूत्र दिसणार, ते दोर लावली आणि ते नाचवायला लागले आणि तो कार्यक्रम त्यांनी त्या ठाकर आदिवासी लोकांनी चालू केला. हा एक झाला. एक दुसऱ्या फॅमिलीने काय केलं? चित्रकथी. आता चित्रकथी म्हणजे नेमकं काय? की आज महाराष्ट्रामध्ये चित्रकथीचा कुठे उल्लेख पण नव्हता. चित्रकथी काय आहे कोणालाच माहिती नव्हती. महाराष्ट्रामध्ये फक्त पैठणी आणि आपल्या पिंगोळीला ह्या दोनच चित्रकथी म्हणून शैली ओळखली जाते. आता ती पैठणीच्या चित्रकथी जी होती ती संपली आणि फक्त पिंगोळीची एक टिकली. कारण का? त्या कलेने मला सोडलं नाही आणि कलेला मी सोडलं नाही, म्हणून ती आतापर्यंत त्याला राहिली आणि आज पुरस्कार जो मिळाला त्या कलेला मिळाला. ही एक झाली. दोन झाल्या. त्यानंतर तिसरं काय? तर चामड्यापासून बावल्या बनवल्या. चामड्यापासून, बकऱ्याच्या चामड्यापासून बावल्या बनवल्या. आता जंगलामध्ये राहणारे लोक सगळ्यांचे असायचं, बकरे असायचे, मेंढी बकरे असायचे, जीवातीचे चामडे काढायचे आणि त्याच्यापासून त्यांनी त्या चामड्याच्या बावल्या बनवल्या. म्हणजे काय? शॅडो पपेट्स. अशा 3 आर्ट मधल्या कला ह्या समाजाने तिथं त्या जंगलामध्ये राहून संपन्न केल्या. अन्यथा अजून 8 कला लोककला केल्या त्यांनी. आता 8 लोककला कुठल्या? तर उदाहरणार्थ गोंधळ, त्याच्यानंतर आपलं कोतराजा, पिंगळी, पांगुळवाई, राधा नृत्य, हिरोबा, अशा 8 लोककला ह्या संपन्न केल्या. ह्या एवढ्या लोककला छत्रपती शिवाजीने ज्यावेळेला पाहिलं, या लोकांच्या अंगात कपडा नाही, पानं लावून लोक राहिलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या झाडाच्या खाली बसून ह्याच्या कथानक सर्व या ऐकल्या आणि त्यांनी डोक्याला हात लावले, एवढा मोठा मी छत्रपती शिवाजी महाराज आहे, परंतु ह्या कला माझ्याकडे काय घालत नाही. म्हणजे इतके चांगले आदिवासी लोक आहेत आणि यांना अंगावर कपडा पण नाही, मग यांना आपल्याला आता काय करायला पाहिजे? आपल्याला राजेश दिला पाहिजे. म्हणून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी मालवणच्या पाण्यामध्ये किल्ला बांधला गेला, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, मालवणच्या पाण्यामध्ये ज्यावेळेला जिल्ह्यात ज्यावेळी आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम मालवणचा किल्ला त्यांनी बांधला आणि त्या किल्ल्यामध्ये बांधून तिथं भवानीचं मंदिर एक तिथं बांधलं, म्हणजे एक मूर्ती त्यांनी तिथे रुजवली आणि तिथं ह्या ठाकर समाजाच्या लोकांना सर्वप्रथम गोंधळ घालायला प्रवृत्त केले. म्हणजेच काय? तुमच्यामध्ये येण्याचं काम त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि तो गोंधळ घालायला सुरुवात केली. परंतु त्याच्यातल्या अजून 2 गोष्टी अशा राहिल्या गेल्या की राजाने या सगळ्या कलेला तर राजेश दिला, पण राजाने आमचा एक वेगळा पण काय करून घेतलेला आहे, म्हणजे मी त्याचा मोबदला असं म्हणत नाही, पण सहकार्य आमच्याकडून घेतलं. काय घेतलं? तर आमच्या 2 भाषा आहेत. आमच्याकडे 2 भाषा आहेत. ह्या 2 भाषा अशा आहेत की आमची पोट भाषा एक वेगळी आहे, आमची पोट भाषा, आणि सांकेतिक भाषा वेगळी आहे. ती बरेचसे आपल्या देशावरचे पण काही लोक सांकेतिक भाषा बोलतात. अशा 2 भाषा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी लढायला ज्यावेळी जायचे त्यावेळेला त्या भाषेचा आमच्याकडून वापर करून घ्यायचे. काय? तर समोरचा शत्रू काय आपल्याकडे कोणत्या ह्याची एक चाल करत आहे आणि त्याच्याकडे काय काय साहित्य आहे हे ह्याला कसं कळलं छत्रपती शिवाजी महाराजांना?
मग या ठाकर समाजाचे लोक होते ते काय करायचे, रूपधारण करायचे आणि त्याच्यात सामील व्हायचे. आणि त्याच्यामध्ये एक माणूस आमचा साधारण 1 किलोमीटरवर राहायचा. ते जेव्हा युद्धाला ज्यावेळी यायचे जवळ तेव्हा 1-2 किलोमीटर यायचा आणि तो हात वर करून फक्त सांगायचा आणि अशी बोटाने त्याला आकडे सांगायचा. इकडे राजांबरोबर असताना जो एक आमचा जे माणूस असायचा तिथे एक व्यक्ती, मग ती त्याला समजावून सांगायची. ते युद्ध करण्यासाठी त्याच्याकडे काय काय साहित्य आहे ते याला सांगायचे. यांच्याकडे इतके हत्ती आहे, यांच्याकडे घोडे आहेत, यांच्याकडे हे आहे, यांच्याकडे एवढा दारुगोळा आहे. ही सगळी माहिती कोण द्यायचे तर ते आम्ही द्यायचो राजाला, म्हणजे ती सांकेतिक भाषेमध्ये. असा राजाने आमच्याकडून सहकार्य करून घेतलं. म्हणजे किती चांगलंच काम केलं. म्हणजे मावळ्याचं जर खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल कोणी म्हणायचं तर या ठाकर समाजाच्या लोकांनी म्हणजे सहकार्य केलं चांगलं. त्यानंतर पोटभाषा आहे. आता पोटभाषा अशी, ज्यावेळेला इथून छत्रपती शिवाजी महाराज कोकण सोडून ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये आले त्यावेळेला तिकडे खेप सावंत आले आपले जयराम महाराज. आपल्या सावंतवाडीला संस्थान आहे जयराम महाराज, खेप सावंत, शिवाजी आपला हे भोसले. तर ते आले. ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला जवळ केलं आणि जवळ केल्यानंतर त्यांनी पण काय केलं बघा, आमच्याकडे ज्या कला 3 कला ज्या होत्या त्यातल्या त्यांनी 2 कलेला त्यांनी जास्तीत जास्त महत्त्व दिलं. म्हणजे 2 म्हणजे 3 कलेला दिलं, परंतु चित्रकलेला त्यांनी जास्त दिलं. कारण चित्रकथी ही फक्त आम्ही पानांवर फक्त करायचो आणि पानांवर करून ते पान रंगवायचं आणि ती स्टोरी कुठची तर रामायण महाभारतची. आता रामायण महाभारतची स्टोरी ह्या ठाकर समाजाने या जंगलामध्ये आदिवासी लोकांनी वाचले काय मला तुम्ही सांगा. त्यांचं वाचन आहे, सगळे अशिक्षित लोक, वाचन आहे त्यांचा विषयच नाही. आणि परंतु ही सगळी कला त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी त्या आदिवासी लोकांनी पाहिले असेल. कारण राम पण आपल्या कोकणामधूनच गेलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये. कारण आज तुम्ही जर वेंगुर्लेला गेला तर राम घाटी म्हणतात. त्या रामाने तिच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. एका रात्रीमध्ये राम घाटी आपण म्हणतो त्याला, तिथे वेंगुर्ला इथे आहे. म्हणजे हे सगळे जे लोक गेलेले आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, राम म्हणा, एका रात्रीमध्ये पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे सगळे लोक तिकडे गेलेले. तर राजांनी खेप सावंतनी हे सगळं आम्हाला काय म्हटलं की तुम्ही पानांवर जे बनवता आणि रामायण महाराजची स्टोरी बनवता, तुमच्याकडे लिखित तर काहीच नाही, लिखित काहीच नाही, एवढं तुम्ही करता. हा म्हटलं आम्ही करतो. मग आम्ही जर तुम्हाला जर पेपर बनवून दिला, कारण त्यावेळेला पेपर नव्हता 350 वर्षापूर्वी, आणि पेपर होते ते ठराविक पेपर होते. मग राजाने आम्हाला काय केलं, तो हँडमेड पेपर बनवून दिला. हँडमेड पेपर म्हणजे नेमकं काय की त्यावेळेचा हँडमेड पेपर म्हणजे हास्य बनवलेला पेपर, म्हणजे तो हाताने बनवलेला पेपर. आता हाताने बनवलेला पेपर आपल्या महिला बसल्याच आहे तिथे. चपाती लाटून किती लाटणार, 1 फुटाची होईल, परंतु 2 फुटाची तर नक्कीच होणार नाही ना. आणि तो पेपर आमच्या राजाने आम्हाला 12x18चा पेपर त्यांनी बनवून दिला. कुणी राजाने. आणि 12x18चा पेपर बनवून आम्हाला त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे रामायण महाभारतची जेवढी तुम्ही कथानक जे सांगता ती सर्व कथानक तुम्ही या पेपरवर उतरवायची. असं करता करता हे समाज आपलं जे काही ठराविक एक 5-7 कुटुंब होती, त्या कुटुंबाने साधारण किती पेंटिंग बनवावी याचा विचार करा. कमीत कमी त्यावेळेला 10,000च्या वर त्याने पेंटिंग बनवली. किती? 10,000च्या वर, म्हणजे जास्त म्हणा. एवढी पेंटिंग बनवल्यानंतर ज्या खेम सावंतांना माहिती नाही कसं युद्ध झालं, लक्ष्मण कुठून बाण मारतोय, इंद्र कुठून बाण मारतोय, हे काय लोकांना माहिती होतं? काहीच माहिती नाही. आणि ही सगळी ज्यावेळेला पेंटिंग ज्यावेळेला ह्या आदिवासी लोकांनी बनवली आणि राजाने सगळी पेंटिंग जेव्हा पाहिली त्यावेळेला राजाच्या डोक्यात विचार आला, अरे बापरे किती मान हे आदिवासी आहेत, म्हणून यांचं आदिवासी म्हणून नाव पडलं. म्हणजे सर्वप्रथम हे आदिवासी आले, त्याच्यानंतर इतर लोक आले असं लोक म्हणतात. कारण बरेचसे अभ्यासक माझ्या घरी येतात. गेल्या 50 वर्ष मी हेच काम करतो. मी सांगितलं मला 50 वर्षाची स्टोरी. तर एवढी पेंटिंग बनवल्यानंतर राजाच्या समोर विषय आला, बाप रे ही एवढे युद्ध असे असतात, ही युद्ध असे असतात.
म्हणजे ही रामायण महाभारतातली ही विद्या आहे. राजाने म्हटलं आता ह्या लोकांना खरोखरच आपल्याला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आता आपल्याला केलं पाहिजे, कारण ह्या जंगलामध्ये आता सोडून चालणार नाही. कारण लोकांपर्यंत पोहोचवून मनोरंजन करून त्याचं प्रबोधन करणं हे ह्याच्यामधून होऊ शकतं. कशामधून? कळसूत्री बावल्यामधून, चित्रकथेमधून आणि शाडो प्रॉपर्टीमधून. असं राजाच्या डोक्यामध्ये आलं आणि राजाने काय केलं बघा. राजांच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेला मंदिरं होतीच, परंतु काही त्यांच्या कारकिर्दीत परत ती मंदिरं झाली आणि अशा मंदिरामध्ये ठराविक मंदिरं, त्या मंदिरमध्ये आम्हाला लोकांना, ठाकर समाजाच्या लोकांना प्रत्येकाला एक एक मंदिर दिलं. म्हणजे उदाहरणार्थ माझंच, मला मंदिर कुठलं मिळालं तर जे मला मिळालं ते कुडाळ तालुक्यामध्ये एक केळवाई मंदिर म्हणून आहे आणि ते केळवाई मंदिर मला ते राजाने माझ्याकडे म्हणजे किती पिढ्या 350 वर्ष होऊन गेली, 700 वर्ष होऊन गेली. कारण हे तुम्हाला मी सांगते त्याच्या पुढचं मी सांगणारच आहे. आणि ते मंदिर दिलं. त्या मंदिरमध्ये त्यावेळी जाऊन आम्ही ठाकर समाजाचे लोक, आम्हाला राजाने काय म्हटलं की पंढरपूरमध्ये आपण येतोच, एक विणा, एक डमरू आणि एक टाळ हे आमचं वाद्य, आणि ते घेऊन आपण त्या मंदिरमध्ये ती चित्रकथी ज्या पोथ्या बनवल्या, त्याच्या पोथ्या बनवल्या गेल्या ना, 10,000 पोथ्या म्हटलं तर काही कमी नाही होत. तर त्याच्या पोथ्या बनवलेल्या, विद्याकण, अरण्यकण, इंद्रजितवध, रावणवध, कुंभकर्णवध, असे सगळे उदाच्या पोथ्या बनवलेल्या. आता इथे ब्राह्मण सगळे म्हणजे आहेतच, याला सर्वांना ज्ञात आहे, ते माहिती आहे. आणि अशा त्या पोथ्या बनवल्या गेल्या आणि त्या पोथ्या बनवून त्या नवरात्रामध्ये, दसऱ्यामध्ये 9 दिवस तुम्हा लोकांचं आम्ही मनोरंजन करायला सुरुवात केली. एका पानावर कमीत कमी आम्ही 1 तास पण काढू शकतो. एक फक्त पोथीचं पान समोर ठेवायचं, समोर हातामध्ये घ्यायचा, एक डमरू आणि एक टाळ, आणि एका पानावर तुमचं मनोरंजन कमीत कमी अर्धा तास, 1 तास करायचं. रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत असं ते कार्यक्रम आम्ही त्या मंदिरमध्ये करायचो. कारण त्यावेळी ना लाईट टीव्ही समोर ठेवायचे आणि देवासमोर ती बत्ती लावून आपण ते कार्यक्रम करायचो. परंतु या ठाकर समाजाला एक वेगळा एक मान होता. राजाने काय दिलं बघा. हा जेव्हा नवरात्रामध्ये ज्यावेळेला 9 दिवस ज्यावेळेला हा ठाकर बावलेकर तुमच्याकडे बावली ज्यावेळी सोडली तिथं, त्यावेळी पहिला मान देवाचा तो या ठाकर समाजाला दिला जाईल असं राजाने सांगितलं. आता पहिला मान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ आपण पंढरपूरची आपण मूर्ती पकडूया आपण, तर तिथला जो ब्राह्मण असतो तो तिथं घाट उपरत जे आपल्याला ओवाळतो, ती घाट उपरत त्या देवाकडनं आणून आमच्या गणपती जवळ आणि या ठाकर समाजाला असे तो ओवाळतो आणि नंतर तो घाट उपरत तिकडे घेऊन जातो. एवढा मोठा मान दिला बघा. घाट दुपारत ओवाळून देणं हा केवढा मोठा आम्हाला त्यावेळेला मान दिला. त्यानंतर हे एक मंदिर झालं. त्यानंतर मला कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम पण मानगाव तालुका म्हणून आहे, आपला गाव आहे तिथे सावंतवाडीचा कुडाळ तालुक्यामधला, तर तिथं त्यांनी कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम मला दिला, म्हणजे माझ्या पूर्वजांना. तो कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कोणी लोक उठत नव्हते. कारण का ना पिक्चर, ना नाटक, ना दशावतार पण हे सगळ्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ठाकर कला ही सर्वप्रथम आहे. कारण याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. आणि हे कळसूत्री बावल्याचे कार्यक्रम झाले. त्यानंतर हे सगळे कार्यक्रम करता करता मनोरंजन करायचं आणि मनोरंजनातून प्रबोधन याचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. हे सगळं करताना राजाश्रम संपलं, सावंतवाडी संस्थान संपलं आणि संपल्यानंतर या कलेला दर्जा कुठचा आला बघा. या कलेला दर्जा म्हणजे भीक मागे दर्जा आला. कारण का तर राजाने त्यावेळेला एक पायडा घालून दिला होता. काय दिला होता बघा.
की ज्या वेळेला बावलेकर तुमच्या या मंदिरमध्ये तुमचं मनोरंजन करेल आणि त्याच्यातून प्रबोधन करेल, त्यावेळेस त्यांना फक्त तुम्ही तो तुमच्या घरी तंबोरा घेऊन त्यावेळेला तुम्ही एक शेर, म्हणजे आता 1 किलो म्हणतो आपण, ते 1 शेर भात द्यायचं असा तो एक पायडा घालून दिला त्यांनी. आणि त्याप्रमाणे आमचं ते त्याच्यात उदरनिर्वाह साधन व्हायला सुरुवात झाली. राजाशा संपलं आणि आम्ही ज्यावेळेला तंबोरा घेऊन तुमच्या समोर ज्यावेळी गेलो त्यावेळेस तिथं त्या बावलेकराला मान कसा मिळाला लागला तो बघा. बावलेकरा तू या पुढे चल, आमची मालवणी भाषा, बावलेकरा तू या पुढे चल, आमचा भात पिकाक नाही, या वर्षी पाऊस जास्त झालो तर तू या पुढे चल. म्हणजेच काय, आमची शेती झाली नाही, तुम्ही पुढे चला. आणि अशा प्रमाणे ज्यावेळेला अशी आपल्याला वागणूक या ठाकर समाजाला मिळाली त्यावेळी संपूर्ण लोककला लोप पावली. अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे ज्या पोत्या होत्या त्याला वाळवी लागली, कारण ती खुटीला लावून ठेवली, बांधलं पोतीचं बांधलं त्या खुटीला लावून ठेवलं, वर्षभर तुम्ही बघितलंच नाही, त्याला वाळवी लागली. अशा सगळ्या लोककलेला आमच्या वाळवी लागली गेली होती. परंतु मी ज्यावेळी मी 12 वर्षाचे माझे वडील असताना गेल्यानंतर मी ती कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. तरी पण मी 12 वर्षाचा असल्यानंतर माझी आई मला त्या मंदिरमध्ये घेऊन गेली, त्या केळबाई मंदिरमध्ये, आणि तिथले जे गाडी गावकर जे होते त्यांना जवळ केलं आणि म्हणाले माझी 3 मुलं होती ती पोटाच्या मागे गेली आणि आता एकच माझा मुलगा इथं उरलेला आहे, त्यावेळी मला काही तुमचा जागर जमणार नाही, त्यावेळी तुम्हाला मी नमस्कार करतो आणि मी आता जातो. त्या लोकांनी काय केलं बघा, ते गाडी गावकर होते ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी त्या मंदिरमध्ये आमच्याकडे कोकणामध्ये प्रसाद लावायचा एक प्रकार आहे, तुम्हाला माहिती असेल कदाचित. प्रसाद लावतात मूर्तीला, तांदळाचा लावतात, सुपारीचा लावतात, काही पानांचा लावतात. आणि आमच्याकडे तिथं तो तांदळाचा प्रसाद लावला गेला. तांदळाचा प्रसाद लावल्यानंतर 7वा प्रसाद झाला, म्हणजे उजव्या हाताचा 7वा प्रसाद झाला की माझा जो हा कार्यक्रम बावल्याचा जो आहे तो 350 वर्षापासून जो होतोय तोच झाला पाहिजे, अन्यथा मला कोणतीही कला नको, तो झाला पाहिजे, तो पहिला करा, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करा, असं त्या प्रसादामध्ये सांगितलं गेलं. तरी पण आम्हाला आमच्या आईला विश्वास बसला नाही. मग तिथं आपल्याकडे अवसारी उभं राहिला, तिथे अवसारी उभं राहिला म्हणजे त्याच्या अंगावर आलं, ती केळबाई आली आणि केळबाई सांगितले बालका तुला काही घाबरायची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमचं चांगलंच करणार आहोत. त्यावेळी तुम्ही यायचं तंबोऱ्यात बोट मारायचं आणि गणपतीचं काम पान समोर लावायचं, आरती करायची आणि तुम्ही जायचं. बस एवढं सांगितल्यानंतर आम्हाला ते सोडून चाललंच नाही. म्हणून मी गेल्या आज मला आता 70 वर्ष होत आली तर मी आजही कार्यक्रम त्या चित्रकलेची माझी मुलं नव्हती. माझा आता माझे खूप मोठे अपघात झालेले आहेत. ह्या कलेला सांभाळता माझे जवळजवळ कमीत कमी 3-4 अपघात मोठमोठे होऊन गेलेले आहेत. परंतु हे एवढं सगळं मिळायचं होतं म्हणून त्या परमेश्वराने आणि त्या केळबाईनी आणि त्या माऊलीनी आणि तुमच्या आशीर्वादाने मी जिवंत राहिलो. थोडक्यात सांगतो, माझ्या बरोबरचा माझा भाऊ सक्का पण अपघातामध्ये गेलेला आहे. माझा मोठा 2 नंबरचा भाऊ माझ्या बरोबर बसलेला असताना दोघे जण त्याचा अपघात झाला आणि तो त्याच्या अक्षरशः तुम्हाला मी सांगून उपयोगात नाही अशी एवढी मोठी गोष्ट आहे. मी कमरेतून कट झालो होतो, फक्त नुसता म्हणजे नावाला, आणि मला तिथे काढला गेला म्हणजे मी वाचलो तिथे. त्याच्यानंतर परत अपघात झाला, त्याच्यानंतर अपघात झाला. असे माझ्या एवढे प्रसंग आले मी तुम्हाला काय सांगू. माझ्या जन्माची हिस्ट्री सांगायची म्हटलं तर अतिशय गरीब, अतिशय म्हणजे अतिशय गरीब. कारण ठाकर म्हटलं की 2 हात लांब. आई बरोबर मी काय करायचो, आई बरोबर मी गोधड्या शिवायला जायचो. 5-6 वर्षाचा असताना आई बरोबर मी गोधड्या शिवतात बघा, त्या गोधड्या शिवायला जायचो. आई बरोबर भीक मागायला जायचो. कारण का ही ठाकर लोककला म्हणजे भीक मागीच कला ना. मग तिच्याबरोबर भीक मागायला पण जायचो, गोधड्या शिवायला जायचो, आई बरोबर मासे विकायला जायचो, आईस्क्रीम विकलं. माझ्या जीवनात काय काय मी केलं हे सांगितलं 2 तासांनी पण ते पुरणार नाही. एवढे मी हाल अपेक्षा काढलेले आहे. परंतु हे एवढे हाल अपेक्षा काढते वेळी मला आज आपल्या समोर
इथं बसायला त्या परमेश्वराने इथं दिलेले आहे. आता हे सगळं करताना माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातलेच नव्हे पण भारतातले लोक पण यायचे, कारण ही लोककला फार पुरातन लोककला आहे ना. म्हणून माझ्याजवळ अहमदाबाद, मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव असे बरेच अनेक ठिकाणी मुलं, ही फायनलची मुलं जी असतात, जेजेआयची मुलं वगैरे, ही सगळी मुलं माझ्याकडे यायची. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर नानांचाच मुलगा माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ मला वाटतं 5-7 वर्षापूर्वी माझ्या घरी येऊन गेलेला आहे तिथे म्युझियमकडे. अशी मुलं यायची की कमीत कमी 50-60-100 अशी मुलं यायची. कशासाठी यायची तर ती प्रोजेक्ट घेऊन यायची. प्रोजेक्ट ज्यावेळेला 12वी झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जरी घेतलं ऍडमिशन केलं त्यांना एक प्रोजेक्ट असतो मुलांना, आणि त्या प्रोजेक्टसाठी माझ्याकडे यायची. आता माझ्याकडे आल्यानंतर ती मला म्हणायची मुलं की आम्ही ह्या कॉलेजमधून आलेले, फायनल अहमदाबादवरून आलेले आहे, आम्हाला तुमच्यावर प्रोजेक्ट करायचा आहे. कशावर तर चित्रकथेवर करायचं आहे. ठीक आहे. मग माझं एवढंसं घर, त्या घरामध्ये माझं अंगण होतं, माती होती, त्या मातीमध्ये मी सगळी पूर्वीची चित्र 350 वर्षापूर्वीची ती त्या मातीमध्ये मी अशी त्यांना दाखवायचो, आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे ती फक्त तुम्ही सांगा. मग जी काय माहिती पाहिजे ती माहिती मी त्या मुलाला द्यायचो. आता ती माहिती दिल्यानंतर 2 तास माणूस जर तिथे तुमच्या बरोबर तो काय करत असेल तर त्याची पण काहीतरी अपेक्षा असेल ना, त्याचं पण काहीतरी आहेच ना. पण या माणसाने 2 तासाला 4 तास लागले तरी चालतील, परंतु त्यांना जी काय माझ्याकडे माहिती असेल ती मी त्या ठिकाणी त्या मुलांना दिलेली आहे. मुलं जातेवेळी माझ्या पायाला हात लावायची, नमस्कार करायचे, आणि मी त्यांना आशीर्वाद द्यायचो, आणि ती मुलं जायची. मुलं पासिंग झाल्यानंतर मुलांचे मला मेसेज यायचे की आम्ही या प्रोजेक्ट मध्ये तुमचा अभ्यास केला आणि आम्हाला एवढे मार्क मिळाले. एवढे मिळाले, मला काय मिळालं, पण त्या मुलांचं करिअर झालं ना, हेच माझं काम होतं. असं अनेक वर्षांनी, जवळजवळ 40 वर्ष हे मी काम असं केलेलं आहे. विनामूल्य मी काम केलेलं आहे. आणि विनामूल्य काम केल्यानंतर 3 मे 2006 एक तुमच्यासारखे एक पर्यटक माझ्याकडे आले, आणि हे सगळं मी दाखवताना ते म्हणाले, गंगामे साहेब, तुम्ही आमच्या बरोबर 4 तास जवळजवळ घालवले, आणि आमच्याकडे तुम्ही एकही पैशाची मागणी केलीच नाही, आणि एवढं तुमच्याजवळ वैभव आहे हे सगळं, तर तुम्ही स्वतंत्र का करत नाही, याचा म्युझियम का बनवत नाही. तर मी त्या म्युझियम बाबतीत मी त्या पर्यटकांना म्हटलं, त्या रश्मी मॅडम होत्या, त्यांना म्हटलं, हे बघा, शासनाच्या मागे मी बराच वेळ लागलो, पण शासन काय माझ्या मागे लागले नाही. मी खरंच शासनाच्या मागे खरंच, म्हणजे मुंबई पासून सगळीकडे या मंत्री पासून फिरलो, परंतु या ठाकर लोकपेलेला कुणी आश्रय द्यायला दिलं नाही, कुणी दिलं नाही. मी आताही सांगू शकतो, मी समोर मंत्र्यांच्या पण सांगू शकतो, कुणी दिलं नाही. आणि मी एवढा मोठा माझ्या समाजाचा एक आराखडा बनवला, आणि फार मोठा त्यावेळेला पर्यटन आपला सिंधुदुर्ग जिल्हा 99 मध्ये 99 पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर झाला. आणि तो डिक्लेअर झाल्यानंतर मनोहर जोशी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये आले, आणि जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यावेळेला विजय गौतम कलेक्टर होते, आणि ते आल्यानंतर ते म्हणाले, गंगावणे, तुमचा आधी पहिले व्हिडिओ करूया. म्हटलं ठीक आहे. माझ्या लोककलेचा सगळा त्यांनी व्हिडिओ केला, आणि त्यांनी मला म्हटलं तुम्ही प्रोजेक्ट बनवा, आणि तो मी प्रोजेक्ट बनवला. आणि जेजाड म्हणजे मुंबईचे आपला गोव्याचे जिराड म्हणून एक आर्किटेक्ट होते, त्यांनी 10 करोडचा प्रोजेक्ट बनवला. प्रोजेक्ट केला, मला काय माहिती यांना ती जागा एवढी द्यावी लागते ती. मी 10 करोडचा प्रोजेक्ट बनवला, आणि तो 10 करोडचा प्रोजेक्ट विजय गौतमनी स्वतः गव्हर्नमेंटला सादर केला, आणि त्यामध्ये 2 करोड मंजूर पण झाले, पहिला हप्ता. आणि मनोहर जोशी आले सावंतवाडीला, आपलं पर्यटन जिल्हा डिक्लेअर करायला, म्हणजे सुरुवात आल्यानंतर गौतम साहेब माझ्या घरी आले, आणि घरी आले म्हणजे गंगावणे, जोशी साहेब आलेले आहेत, त्यावेळी तुमच्या ह्याचं उद्घाटन आपण करू.
तुमची 5 एकर जागा लागणार. मी डोक्याला हात घालून दिले. अहो एवढं सगळं काय झालं आणि रामाची सीता कोण हे आता तुम्ही मला सांगताय. पैसे मंजूर पण तुम्ही करून आणला. आता मी 5 एकर जागा कुठली दाखवणार आणि त्या दरम्यानमध्ये माझा खतरनाक एक ऍक्सिडेंट झाला आणि 1 वर्ष मी मुंबईला काढलं. ट्रेनमध्ये गुडघ्याचं पायच गेलं. सारखे कलेक्टर येऊन घरी जायचे. साधारण 7-8 महिन्यानंतर मी घरी आल्यानंतर काही 2-3 जागा दाखवल्या. त्या जागा काय सक्सेसफुल झाल्या नाही आणि तो प्रोजेक्ट गेला. आता प्रोजेक्ट गेल्यानंतर सातत्याने कुठलीही गोष्ट आता नानांनी म्हटलं किंवा आपले अध्यक्ष आहेत या ठिकाणी आज 97 वर्ष काम करतायत. म्हणजे किती काम करतायत म्हणजे कौतुक आहे. खरोखरच कौतुक आहे. एखादी संस्था काढता येते पण संस्था टिकवणं इतकं सोपं नाहीये याचा मला चांगला अनुभव आहे. कारण आपल्याकडे बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या संस्था होऊन गेलेल्या आहेत. तर मी म्हटलं आता काय करायचं. मग त्यावेळेला तो पर्यटक आला म्हणजे अरे तू काय कशाला फक्त एवढा मोठा प्रोजेक्टची वाट तुम्ही तुमच्या घरामध्ये करा. माझं एवढंसं घर आणि माझ्या बाजूला माझा गुरांचा गोठा. त्या गुरांच्या गोठ्यामध्ये मी ठरवलं की आता काही होऊ दे आपला म्युझियम आपणच करायचं. आणि मी माझ्या गुरांच्या गोठ्यामध्ये ती जुनी 350 वर्षापूर्वीची जे काही पेंटिंग कळसूत्री बावल्या 350 वर्षापूर्वीच्या ह्या मी बावल्या तिथे लावल्या आणि त्याचं मी उद्घाटन 3 मे 2006 ला केलं. आता उद्घाटन करता आले कोण ते प्रभाकर फणशीकर, विजया मेहता म्हणजे दिग्गज नाट्यक्षेत्रामधले असे नेते त्या ठिकाणी आले. प्रभाकर फणशीकर, विजया मेहता, त्याच्यानंतर कलेक्टर, एसपी सर्व लोक तिथे त्या ठिकाणी आले. साधारण 3 तास कार्यक्रम आपला चालू होता आणि 3 तास कार्यक्रमामध्ये शेवटच्या क्षणाला प्रभाकर फणशीकर म्हणाले गंगावणे साहेब तुम्ही काय म्हणता एवढंच तुमचं आहे पण एवढंच नाही फार मोठं तुमचं आहे. हे कलेचं माहेर आहे. प्रभाकर फणशीकर म्हणायला लागले हे कलेचं माहेर आहे. त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका. या कलेच्या माहेरी नक्कीच या माहेरी लोक येतील. एवढे माझे शब्द आहेत हे तुम्ही ऐकून घ्या असं मला सांगितलं गेलं. खरोखरच तुम्ही मोठी कौतुकाची माझ्या पाठीवर छाप बसली बघावं. आणि त्यानंतर जे चालू झालं त्यानंतर पूर्ण नुसत्या भारतातले नव्हे पण परदेशातले लोक पण त्या गुरांच्या गोठ्यामध्ये डेक्कन ओडिसी भारतात जे भेटते आपल्याकडे डेक्कन ओडिसी ती डेक्कन ओडिसी आपल्याकडे यायला लागली. म्हणजे फॉरेनर 100 फॉरेनर असे माझ्याकडे यायला लागले डेक्कन ओडिसी. साधारण आता ते मध्ये जवळ 5 वर्ष जवळ ते आले. 5-6 वर्ष आले. मध्ये आता कोरोना काळ झाला त्यामुळे ते सगळं बंद पडलं. परंतु परदेशामधले लोक इथं येत आहेत म्हणजे या कलेला काहीतरी कुठेतरी मान आहे म्हणून इथपर्यंत पोहोचतायत. आणि हे सगळं करता करता मी कधीही अपेक्षा पैशांची केली नाही. कोणीही येऊ दे या बसा माझा चहा घ्या. जो असेल तो कोरा असेल कोरा दुधाचा असेल दुधाचा तो घ्या. प्रेमाने बोला आणि तुम्हाला जे काय माहिती पाहिजे ते घेऊन चला असं मी करत आलो. आता इथे निवेदनच्या वेळेला त्यांनी म्हटलं ज्यावेळेला म्युझियम स्थापन केला त्यावेळी 2 रुपये तिकीट ठेवले. 2 रुपये फक्त 2 रुपये. ती पण मी नाही कोणतरी मला म्हणाला अरे काय गंगावणे साहेब तुम्ही 2 रुपये फी ठेवलंय. म्हटलं 2 रुपये पण पुष्कळ आहेत ना. मला 10 लोक आले तरी किती झाले बघा 20 रुपये झाले. मला पुष्कळ आहेत तेवढे चाललं नाही कारण काय माझे काय एवढी मोठी राणीवन नाही आहे ना. एवढं सगळं पुष्कळ आहे मला. कसं लोक माझ्याकडे यायचे 2 रुपये माझ्या हातावर ठेवायचे माझ्याकडची सगळी माहिती घ्यायची. मी चालतो बोलतो उदाहरण तुम्हाला मी सांगेन. आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये केव्हा त्या उदाहरणामध्ये ठेवलं नाही. जे काय होतं ते मी सगळं ओपन केलं. माझे जे पूर्वज होते ते एकामेकाला सांगत नव्हते. का सांगत नव्हते की माझी कला तो संपन्न करेल आणि माझं तिथे काय होईल थोडंसं जरा हे कमी होईल म्हणून पूर्वीचे लोक सांगत नव्हते. परंतु मला थोडासा माझा विचार होता की हे चुकीचं आहे. आपल्याकडे जे काय असेल किती पण असेल का ते त्यांना द्यायचं आपल्याकडची माहिती द्यायची. अशी मी माहिती दिली आणि एक असा एक स्टुडंट आला. स्टुडंट नाही म्हणजे प्राध्यापक आले माझ्याकडे
आणि प्राध्यापकाने माझी माहिती घेतली, माझी फोटोग्राफी केली आणि तुम्हाला मी सांगतो ती फोटोग्राफी करून जेजाची ती लेडीज होते त्याने सगळी ती पेंटिंग बनवली. काय सांगणार, मला काय आता वाटत नाही. पेंटिंग बनवली बघा, आणि ती पेंटिंग बनवून काळ्या घोड्याला त्याने त्याचं एक्झिबिशन लावलं हॉलवर. आणि त्या पेंटिंगची त्याने प्राइस काय लावली असेल, किती लावली असेल? माझ्या हातात पैसे किती ठेवले बघा, फक्त 2 रुपये. आणि तिथं त्या काळा घोड्याला तिथे तिथे आहे आपला, तिथे त्याने एक्झिबिशन बनवलं आणि पेपरला बातमी दिली. पेपरला बातमी दिल्या, माझा मुलगा हा मोठा माझा एकनाथ आणि हा माझा चेतन, एकनाथला माझ्या IIT ला ऍडमिशन मिळवलं होतं. बघा माझी काय म्हणजे खरंच म्हणजे मला सांगायला कसं वाटतंय. IIT ला आणि IIT च्या पहिल्या परीक्षा 2 असतात. त्या पहिल्या एक्झाम मध्ये माझा मुलगा पास झाला आणि दुसऱ्या एक्झामला त्याला क्लाससाठी साधारण 1 लाख रुपयाची गरज भासली. 1 लाख. आता मला सांगा 2 रुपये घेणारा माणूस किती 2 रुपये 1 लाख रुपये देऊ शकतो का? नाही देऊ शकतो. आणि त्या शिक्षणाकरता मुंबईला माझा मुलगा होता. मुलाने ती पेपरला बातमी वाचली आणि मला त्यावर लँडलाईन होतं, मोबाईल वगैरे काय नाही, आणि मला त्याने फोन केला, पप्पा तुम्ही ही पेंटिंग कधी बनवून दिलं इकडे, एवढं मोठं इथे एक्झिबिशन लागलं इकडे, आणि त्याची प्राइस किती लागली माहिती आहे का तुम्हाला? 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 75,000 रुपये. अशा प्राइस मला ज्यावेळी माझ्या मुलाने ज्यावेळी मला सांगितल्या, माझा अक्षरशः म्हणजे काय बोलू मी. 2 रुपये घेणारी व्यक्ती आणि ह्या पेंटिंगची त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो अजूनही आहे. एवढं हे माझ्या मुलाने सांगितलं बघच काय आहे, आणि त्याने स्वतः जाऊन प्रात्यक्षिक जाऊन बघितलं, त्यावर मला कळलं त्याचं एवढं. ज्या वेळेला मी 30-35 वर्षापूर्वी मी दिल्लीला जायचो कार्यक्रमासाठी, या वर्कशॉपसाठी दिल्लीला, प्रगतीमध्ये म्युझियम आहे आणि आर्ट गॅलरी म्हणून दिल्ली आर्ट गॅलरी म्हणून दिल्लीला आहे, तिथे पण माझा प्रोग्राम आहे कळसुत्री बावळ्याचा व्हायचा. आणि तिथं मी ज्यावेळेला बसायचो ह्या चित्रकथेचं, हे मला याची प्राइस कधी कळली, ही त्यावेळेला ही नवीन पेंटिंग बनवण्याची ही पेंटिंगची किंमत आहे. तर जुन्या पेंटिंगची किंमत किती बघा. ज्यावेळेला 35 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी दिल्लीला बसायचो, त्यावेळेला मी माझ्याकडे फॉर्मर यायचे आणि मला फक्त अमाज पत्र करायचे, म्हणजे याची काय प्राइस आहे म्हणून विचारायचे. तुम्ही फक्त तोंडाने बोलायचं, फक्त याची प्राइस एवढी, 1 लाख 2 लाख मुंह मागे अशी तिथं प्राइस देऊन माझी पेंटिंग घ्यायला लोक तयार होते. एकही पेंटिंग ह्या व्यक्तीने दिलं नाही. मी आज करोडपती झालो असतो, करोडपती. एवढा जवळ हजारो पेंटिंगचा माझ्याकडे स्टॉक आहे, परंतु मी ते पेंटिंग दिलं नाही. आणि हीच तर माझी पुण्य आहे. आज जर ती जर पेंटिंग जर मी दिल्लीला विकून करोड रुपये मी जमवले असते, परंतु आज जो आज का मला जे तुम्ही जो सन्मान दिलेला आहे आणि आज राजेश तुम्ही जो मला दिलेला आहे, तो मला आज या ठिकाणी सन्मान मिळाला. हे सगळं करत असताना आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही माहिती देता 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 मी सगळं करताना आतापर्यंत इतिहासामध्ये कुठेही आलेली होतं. ठाकर समाजाची लोककला आतापर्यंत माझ्या समोर एक व्यक्ती दिसते, इथं एक साहेब दिसत आहेत. कदाचित मला थोडस वाटतं हे समाज कल्याण मध्ये होते असते कदाचित. तर मी केव्हाही त्या पैशाची आव घेतली नाही, हे तर मला मिळालेलंच आहे. परंतु मला एक गोष्ट अशी सांगावी लागते, जर विद्यासाबद्दल मला ते सांगायचं आहे की विद्यासा 350 वर्षामध्ये कधीच आलं नाही हो.
ठाकर लोककला एवढी आहे पण विद्यार्थ्यात कुठेतरी आलं पाहिजे. तर सगळे किल्ले आले, सगळं काय आलं, परंतु हे काय आलं नाही. पण 350 वर्षानंतर आज 2 वर्षापूर्वी 10वीच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यामध्ये पिंगुळी चित्रकला आणि कळसुबाई आलेले आहे. 10वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा. 10वीच्या पुस्तकात आज पर्यटन म्हणून शासनाने पिंगुळी पर्यटन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर आज गॅजेट मध्ये आज आणलेले आहे. आणि आता तुम्हाला मी राष्ट्रपती हे किताब मिळाले आहे त्याच्याबद्दल मी काय सांगायचं. ह्या सगळ्या लोककला सांभाळून ठेवल्यामुळे नुसत्या सांभाळून ठेवल्या नाही, पण मी मगाशी तिथे 100 कार्यक्रमाचा उल्लेख झाला, कदाचित तो चुकून झाला असेल, पण मी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम कमीत कमी हजारो कार्यक्रम केले. हजारो व्यसनमुक्तीचे. फक्त मुलाबाळीचे किती केले असेल त्याचाही काय बोलून उपयोग नाही. बेटी बचाव ह्याचे पण किती केले याचा पण काही पत्ता लागणार नाही. अस्पृश्यता निर्मूलनाचे केले. विविध सगळे शासनाच्या ज्या योजना होत्या त्या सगळ्या योजनांच्या कार्यक्रमामध्ये कळसुबाई बावल्याच्या माध्यमातून हे कार्यक्रम केले आणि याचं सर्व रेखाव कुठेतरी शासनाने मिळालं आणि म्हणून शासनाने याची दखल घेतली आणि म्हणून आज आपल्याला 15,000 काही किताब मिळालेले आहे. पद्धती मिळण्यासाठी तुमच्या थोडक्यात माहिती सांगतो, वेळ झालेली आहे मला वाटतं. पद्धती मिळण्यासाठी मी स्वतः काही केलं नाही. फक्त स्वतः मी एकच केलं की सातत्याने ही माझी कला मी जोपासण्याचं काम केलं. कलेने मला सोडलं नाही, कलेला मी सोडले नाही आणि सातत्याने ते करत राहिलो. हे माझ्या शेवटचं वाक्य आहे. आणि ते हे सगळं जे संशोधन कमिटी असती भारतात फिरत असतात सगळीकडे, ती संशोधन कमिटी कदाचित हा अभ्यास करण्यासाठी आपल्या पिंगुळीमध्ये कोणती पोहोचली असावी आणि हा सगळा इतिहास माझ्याकडून त्यांनी समजावून घेतला असावा असं मला वाटतं. हे शासनाचे कार्यक्रम केले ते रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे गेलेलेच आहे, परंतु मी जे तोंडी काही सांगितलं हे तिथपर्यंत पोहोचलं आणि मला शासनाने स्वतः फोन करून सांगितलं, गंगावणे म्हणजे माझ्या मुलाला फोन केला आणि तुम्ही तुमच्या वडिलांचा बायोडाटा पाठवा. आता इथे बरेचसे अधिकारी पण आहेत, बरेचशा संस्थेचे पण व्यवस्थापक आहेत. हे सगळे त्याला पद्धतशीर म्हणजे पुरस्कार मिळतात, राष्ट्रपती मिळतात. राष्ट्रपती नाही, संस्थेला पुरस्कार मिळाला राष्ट्रपतीच्या हस्ते तो दिला जातो. राष्ट्रपती हा पुरस्कार वेगळा आहे आणि संस्थेच्या यांनी जो पुरस्कार मिळतात राष्ट्रपती तो देतात तो वेगळा असतो. तर असा हा पुरस्कार घेतला गेला. ही माहिती घेऊन मला त्यांनी 800 शब्दाचं फक्त त्यांनी बायोडाटा पाठवायला लावला. माझ्या मुलांनी दोन्ही मुलांनी बसले आणि तो 800 शब्दाचा फक्त बायोडाटा केला. फक्त 800 शब्द म्हणजे 3 पानं. आता तुम्हा शिक्षकांना सर्वांनाच माहिती आहे बायोडाटासाठी काय लागतं ते. किती मंत्र्यांच्या शिफारस लागतात, किती आमदारांच्या लागतात, किती संस्थांच्या लागतात. कोणतीही शिफारस न घेता त्या 3 पानी फक्त बायोडाटा आम्ही माझा फोटो पण माझ्या मुलांनी त्याच्यामध्ये दिला नाही आणि हा महाराष्ट्र शासनाला तो पाठवला. 3 पानी फक्त आणि महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट तो दिल्लीला पाठवला. दिल्लीला पाठवल्यानंतर हा सगळा बायोडाटा बघितल्यानंतर त्यांनी त्या कमिटीने 135 करोड मधून 106 लोकांना काढायचे होते. 135 करोड आपल्या भारताची लोकसंख्या 135 करोड आहे आणि 135 करोड मधून फक्त 100 म्हणजे 106 लोकांना काढायचे त्यावेळेला होते 2021 मध्ये. आणि 2006 मध्ये ज्यावेळेला हे ज्यावेळी 106 लोक ज्यावेळी काढले गेले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फक्त 6 होते. त्यामधून 12 करोड मधून फक्त तुमच्या या कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त परशुराम मंदिर होते. आम्ही हे सगळं केलं आणि आम्ही म्हटलं बायोडाटा पाठवला. आता आमचा हा काय होणारच नाही कारण का हे कोणाचे होते ते आम्हाला माहिती आहे. नाही सगळे जे बॉलिवूड वाले जे आहेत हे सगळे त्यांचे पुरस्कार आहेत. हे आपल्यासारख्याचे नाही आहेत ना, हे आमचे नाही आहेत. म्हणजे 25 जानेवारी सकाळी पण माझा मोठा मुलगा मला म्हणतो
मी माझ्या मुलाला सांगते बाबा हा काय पुरस्कार आपल्याला मिळणार नाही, 100% ना 101% सांगतो तुला मी. अरे आम्ही कुठे आणि एवढे मोठे लोक पडलेले आहेत, कारण मी दिल्लीला एवढ्या वर्षात जातोय, ते सगळे पुरस्कारवाले मला भेटतात आणि ते सांगतात रामूमध्ये इतना दिया इतना दिया, म्हणजे असे जे पुरस्कार दिले जातात. मला सांगितलेलं आहे, चांगल्या लोकांनी सांगितलेलं आहे. मी माझ्या मुलाला सांगतो मुलं माझी मला हे करता येत नाही, असं नाही, तुम्ही असं समजू नका, होईल पण. आणि तुम्हाला सांगतो खरोखरच 25 जानेवारीला साधारण 11:30 ते 11:15च्या दरम्यान मिनिस्ट्री मधून फोन आला, डायरेक्ट मिनिस्टरकडून, होम मिनिस्टरकडून. आणि फोन आला की ते डायरेक्ट सेक्रेटरी बोलायला लागले. सेक्रेटरी बोलायला लागले, आप परशुराम जी, हाँ तर आपको बधाई 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 असं करायला लागले सेक्रेटरी. आता बधाई म्हटल्यानंतर आमच्याकडे बधाई म्हणत नाही, तिकडे दिल्लीच्या भाषेमध्ये ते बधाई म्हणत, मला ते कळलं. आणि मला अक्षरशः म्हणजे माझ्या हातातला मोबाईल असा थरथरायला लागला, कारण हे काय सोपं आहे का. मी माझ्या मिसेसला हाक मारला, अगं म्हटलं बाहेर ये इकडे. तिला वाटलं माझ्या पायाने माझा प्रॉब्लेम आहे, मी पडलोय, त्यावेळी मला आता उठवायला यायला सांगताय, म्हणून ती धावत आली. तर मी उभाच होतो आणि मी असा थरथरत होतो. आणि मग अक्षरशः मला म्हणजे झाला तरी काय, एवढा मोठा पुरस्कार मिळाला, एवढा आनंद झाला. आणि माझी दोन्ही मुलं बाहेर गेलं तर हा मला चंदन मार्केटमध्येच गेला होता. मोठा मुलगा जॉबला आहे माझा तलाठी, त्याची हिस्ट्री तुम्हाला सांगितलेली आहे, ते सगळं सोडून मी त्याला इकडे घेऊन आलो आणि इकडे नंतर जॉबला लावलो. तर मुलांना फोन लावले, माझा मुलगा मार्केटमध्ये होता, पेढे एक पुष्पगुच्छ घेऊन आला. आणि दोन्ही मुलं ज्यावेळेला आली आणि घरी नंतर विचार केला, पप्पा ह्या फोनवर तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण आजकाल जमाना तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला काय बाबा असे लोक फसवणारे किती आहे. तुमच्याकडून काहीतरी कदाचित असं काहीतरी करायचं असेल म्हणून तुम्हाला फोन केला असेल. मी म्हटलं नाही रे बाबा असं नाही आहे, हा फोन येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे आपलं. लगेच फोन दिला हातामध्ये माझ्या मुलाच्या, आणि तो मिनिस्टरला फोन लावला, इंग्लिशमध्ये बोलायला लागला. आणि याला सांगितलं की पद्मश्री महाराष्ट्राची 12 करोड काय सांगायचं. अक्षरशः तुम्हाला सांगायचं, हा मुलगा ना फोन लावून बाहेर असा त्या माझ्या अंगणामध्ये रडत अक्षरशः आणि मिठी मारली, दोन्ही माझ्या मुलाने मिठी मारली. म्हणजे जी गोष्ट न होणारी आज एवढी मोठी गोष्ट झाली. माझ्या वडिलांनी एवढं समोर रडायला लागले. आता दुःख दोन येतात, तुम्हाला तर माहिती आहे, चांगल्याचं पण दुःख येतं आणि वाईटाचं पण येतं. ते आम्हाला चांगल्याचं सर्व लोकांना म्हणजे आमच्या फॅमिलीला चांगलं दुःख आहे. आणि माझ्या कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांना आणि त्या लोकांनी मला एवढा प्रेम दिला की बोलून कमी लाखो लोक येऊन माझ्या त्या भूमीमध्ये त्या तांबड्या मातीमध्ये येऊन गेले. लाखो लोक. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सिंधुदुर्गातील कोणतीही संस्था अशी एक राहिली नसेल की त्यांनी तिथे येऊन सत्कार केला नाही. असे बाहेरचे कार्यक्रम जसं आता केलेले आहे तसे ते वेगळेच, पण लाखो लोक. म्हणजे हा पुरस्कार माझा नव्हताच ना, हा पुरस्कार तुमचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे, हा सिंधुदुर्गाचा आहे आणि ह्या समाजाचा पण आहे. आणि हेच मी सांगितलेलं आहे. फक्त मी काय केलं, मी सातत्य ठेवलं. जसं 57 वर्ष झाली आणि हे सातत्य ठेवलेलं त्या सरांनी या संस्थेच्या सगळे विश्वस्त जे जेवढे आहेत त्यांनी सातत्य ठेवलं, तसं मी माझ्या सातत्याने काम करत आलो. त्याचं फळ मला आज मिळालं असं मला वाटतं. आज 97 वर्षाच्या या वर्धापन दिनी मी या ठिकाणी मला तुम्ही बोलवलात आणि इथं व्याख्यान, ही मालिका इथं ही 13वी मला 14वी एवढ्या मालिका चालू झाल्या. मला असं नाही कोण नाही करत हो, ही मुलं नाही करणार आता, हे अशी लोकच करू शकतात. आणि ह्यांच्याकडे सातत्य आहे, यांच्या जवळ सातत्य आहे म्हणून हे सातत्याने काम करतात. जसं मी केलं तसं हे लोक करतात. आणि हे मी आता बघितल्यानंतर हे जे 97चं जे काय दिसतं मला ना, एवढं भव्य दिवं एवढं दिसलं, हा हॉल म्हणा, एवढं समोर ते ऑफिस आहे, मला बघून खरोखर समाधान वाटलं की एवढ्या वर्षाची तपश्चर्या जी केली ना, ती जुनी आज एवढी मोठी इमारत मला दाखवली. खूप मला बरं वाटलं, किती नाही मला बरं वाटलं. कारण का हे सगळ्यांमध्ये नसतं आणि ते ह्याच्यामध्ये असतं. याच्याबद्दल मला खरोखर कौतुक आहे.
आता तुम्हाला कार्यक्रम बघायचा आहे. मी सर्वप्रथम नाना म्हणजे आपल्या संस्थेचे एक सदस्य तर पुढे सर मला ज्यावेळेला पद्मश्री मिळाला तेव्हा त्यांचा एक फोन पण आला आणि ते स्वतः त्यांचं वय माझ्यामध्ये जवळजवळ 70च्या आसपास ते पण आहेत आणि स्वतः गाडी चालवून ती छोटी नॅनो गाडी घेऊन माझ्या कलांगणाला त्यांनी भेट दिली. काय घेऊन आले नाही, एक पुष्पगुच्छ म्हणजे फार मोठा आहे तो, ते घेऊन आले आणि ते म्हणाले सर हे केवढं मोठं तुमचं कार्य आहे, पद्मश्री मिळणं इतकं सोपं नाहीये. आणि ते तिथं माझ्या कलांगणाला त्यांनी भेट दिली आणि माझा तो म्युझियम छोटासा होता आणि त्यांनी मुक्काम पण या ठाकर समाजाबरोबर त्यांनी तिथं केलं. कारण का तुमच्या माहितीसाठी हे मी सांगतोय आता, मुक्काम केलं म्हणजे मी काय केले आता बघा. मुक्काम म्हणजे असं की ठाकर लोककलेचे अभ्यासू आलेले आहे आता, की बरेचसे लोक आता आपल्याला पीएचडी करण्यासाठी येतात. पीएचडी तर पीएचडी करणारे लोक शहरात जाऊन राहतात आणि आमच्याकडे येतात. मग त्यांना यायला 12 वाजता आणि संध्याकाळी परत 4 वाजता त्यांना तिथून निघायचं असतं. म्हणजे त्यांना तासभरात 2 तासात माहिती मिळते. माझ्या ते लक्षात आलं की माझे वसंत गंगावणे ह्या कलेला खूप जवळून ते त्यांनी काम केलेलं होतं वसंत गंगावणे. आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना होती की प्रत्येक घराच्या बाजूला आपल्या एक पडवी असेल, त्या पडवीमध्ये बाहेरचा पर्यटक तिथं त्यांनी येऊन राहावं आणि किमान त्या लोकांना महिन्याला एक कमीत कमी 2000 ते 5000 तरी उत्पन्न त्यांना मिळावं अशी ती एक कल्पना होती. ही कधीची कल्पना, 40 वर्षापूर्वीची कल्पना. आणि ती कल्पना माझ्या पण डोक्यात होती, परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी ते काहीच करू शकलो नव्हतो. आणि म्हणून ज्यावेळेला हे सगळं करता करता मुलगा माझा जॉबला लागल्यानंतर मी माझं घर एक बांधलं आणि तिथं मी ही जी 40 वर्षापूर्वीची जी कल्पना होती त्या घरामध्ये पर्यटक आला पाहिजे, तो राहिला पाहिजे आणि ते सगळे आपले जे काही संस्कृती आहेत, आपले जे कार्यक्रम आहेत त्यांनी पूर्ण रात्रभर ते बघितले पाहिजे आणि जातेवेळी त्यांना पश्चिमेचे आता करून गेले पाहिजे. तर त्याप्रमाणे ती जी 40 वर्षाची कल्पना मी ती आता चालवली आहे. सिंधुदुर्गामध्ये आता बऱ्याच ठिकाणी चालू झालेली आहे ती. आणि मी तो होमस्टे केला आणि त्या ठिकाणी आमचे आता नाना आहे त्या ठिकाणी राहिले रात्रभर. असा ते करून घेण्याचा पाठीमागचा उद्देश काय, तर माझा मुलगा हा आयटी केलेला आहे, कोल्हापूरमध्ये त्याने 3 वर्ष काढलेले आहे, आयटी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि आयटी क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मी हा 3 मे 2006 इथं उद्घाटन केलं. तर मी माझ्या मुलाला म्हटलं, मोठ्या मुलाला सांगितलं की तू आता तिकडचं सोडून तिकडे 1 लाख रुपये भरू शकत नाही. आणि यालाही म्हटलं तू आता मुंबई सोडून झाला आता तू पण आता घरी ये आणि हे सगळं सांभाळ. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही होमस्टे केलेलं आहे. त्यामुळे मी सर्व लोकांना ते आवाहन करू शकतो की तुम्ही आपल्या कोकणामध्ये आल्यानंतर तुम्ही समुद्रावर जरूर फिरा. समुद्रावर तुम्ही नक्कीच फिरा, परंतु संध्याकाळी कल्चर म्हणून जे आहे ह्या ठाकर समाजाने गेले 700 वर्ष नव्हे 1000 वर्ष जे काही कला सांभाळून ठेवलेले आहे त्याचा पण तुम्ही तो आस्वाद घ्या, असं मला तुम्हाला आवाहन करायचं आहे. तुम्ही समजा इथं 500 लोक असाल, पण 500 लोकांनी जर 10 लोकांना जर कळवायचं म्हटलं की सिंधुदुर्गात गेल्यानंतर ठाकर आदिवासी कलांगण म्युझियम मार्ग केलेली आहे, त्याला तुम्ही भेट द्यायची. तिथे राहण्याची पण सोय तिथे आहे. एक 25 लोकांची राहण्याची सोय माझ्या घरामध्ये आहे. सगळं घरगुती तुम्हाला जेवण मिळणार, शाकाहारी मांसाहारी दोन्ही तुम्हाला जेवण. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तर काय मिळणार, तर तुम्हाला प्रेम मिळणार. म्हणजे सगळ्यात जर जास्त तुम्हाला कुठे मिळणार तिथे, तर तुम्हाला प्रेम मिळणार. कारण तुम्ही आल्यानंतर जी मुलं असतात ती माझी मुलं, ज्या वरिष्ठ असतील ते माझे भाऊ असतील, ते माझे वडील असतील आणि त्यांना प्रेमाने हात मारायची माझी तेवढी आणि माझ्या मुलांमध्ये पण तेवढी थोडीशी ही तयारी झालेली आहे. म्हणून तो प्रेमाचा माझ्याकडे कोणी जरी आला तरी माझ्या घरामध्ये मी बसवतो, या साहेब बसा, माझ्यावर बसा, माझ्याकडे चहा प्या, त्यांना किती बरं वाटतं. परंतु तुम्ही हॉटेलमध्ये जा, तो तुम्हाला 2000 वाला तो कोण असं रेट तो तुमच्या समोर चहाचा कप आणतो, तुम्हाला प्यायचं तर पिऊ नका असं मी म्हणणार नाही, माझी मुलंही म्हणणार नाही, तुम्हाला प्रेमच देणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सिंधुदुर्गात आल्यानंतर तुमचा स्टे, तुमची राहण्याची, खाण्याची, तुम्हाला फिरवण्याची पण ती सोय आता माझ्या मुलांनी तिथं केलेली आहे.
आता या ठिकाणी तुम्ही बराचसा वेळ दिला, तुमचा आता इकडे माझा जो कार्यक्रम आहे तो पण बघण्याचा तुम्हाला थोडासा उत्साह लागलेला आहे. त्यावेळी माझं बरंचसं वेळ झालेलं, मला दिलेलं टाईम जवळजवळ संपलेलं असं वाटतं. परंतु या ठिकाणी मी परत ह्या संस्थेचे फार मी आपले आभार व्यक्त करतो, कारण ह्या संस्थेचे आपले अध्यक्ष तसेच या ठिकाणचे सरचिटणीस आणि त्यांचे व्यवस्थापक बाकीचे जे सदस्य आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि एवढ्या वर्षात त्यांनी हे कार्य केलेलं आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढं टिकवलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला तुम्ही बोलवलात, माझा सन्मान केलात, त्याबद्दल मी सर्वांचे तुमचे आणि या पत्रकारांचे पण, या ठिकाणी पत्रकार असतील पत्रकार का आम्हा लोकांना आज पुढे आल्याचं काम जर ते पत्रकार करतात. कारण आम्ही जर कुठल्या एका कोपऱ्यामध्ये जर असतो तर लोकांपर्यंत कसं पोहोचणार, म्हणून सर्व जे काम करतात हे पत्रकार करतात. म्हणून पत्रकारांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्यांचे, आणि त्यांनी प्रसिद्धी करावी. आणि या ठिकाणी आज लांबवलेलं व्याख्यान जे माझं आहे ते मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त एक घोषणा देतो, तेवढं तुम्ही बोला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भारत माता की जय, भारत माता की जय. घोषणा देण्याच्या पाठीमागचा उद्देश आज आपल्या समोर जी व्यक्ती बसलेली आहे ही भारत सरकारची राहिलेली आहे. कारण का ज्यावेळी राष्ट्रपतींनी हे ज्यावेळेला माझ्या समोर हे लॉकेट जे दिलेले आहे बघा, हे बघा सर्वांनी बघा, मेडल्स, याला मेडल्स म्हणतात. राष्ट्रपतींनी भारताचं मेडल आहे आणि म्हणून मला ही घोषणा द्यावी लागते. आता हे मेडल लागल्याशिवाय तुमच्या एवढ्या कार्यक्रमामध्ये मी बसू शकत नाही. कुठेही जरी गेलो तरी मी राहिलेलो नाही, मी म्हणजे हा भारत आहे आणि म्हणून मला ही घोषणा द्यावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.